शिवसेनेचा मेळावा नेस्को सेंटर गोरेगाव येथे होणार। आझाद मैदानाच्या ऐवजी नेस्को सेंटरमध्ये मेळावा होणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा। मुंबईचा राजाचा पूरग्रस्तांना मदतीचा हात, 5 लाख रुपये आर्थिक मदत देण्याचा निर्णय। गणेशोत्सव मंडळाची पूरग्रस्तांना आर्थिक मदत। तुषार भारतीय यांची भारतीय जनता पक्षामध्ये घरवापसी। बडनेरा विधानसभा मतदारसंघात भारतीय यांनी केली होती बंडखोरी, तर भाजपच्या विरोधात बंडखोरी केल्यानं पक्षाकडून निलंबन। रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये पुन्हा प्रवेश। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना वादाच्या भोवऱ्यामध्ये रासपानी स्वाभिमानीचा रस्त्यावरती उतरण्याचा इशारा। 1.25 लाख प्रशिक्षणार्थींच्या मागण्यांसंदर्भात लढा। जालन्यातील गोदाकाठच्या गावामध्ये पूरस्थिती। गोदाकाठच्या गावात आणि शेतामध्ये पाणीच पाणी। जवळपास 8,000 नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर। खासदार बजरंग सोनवणे यांनी केली अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी। बैलगाडीत बसून केली पूरग्रस्त भागाची पाहणी। कोणीही टोकाचं पाऊल उचलू नका, सोनवणेंचं शेतकऱ्यांना आवाहन। मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्राला पावसाचा फटका। द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। तेलंगणातील विसर्गामुळे गडचिरोलीच्या सिरोंचा तालुक्यामध्ये पूर। श्रीरामसागर धरणातून 13 लाख क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग। गुमलकोंडा, सोमपूर आणि सोमनपल्ली या गावांना मोठा फटका। सिंधुदुर्गातील निवजे गावाला चक्रीवादळाचा तडाखा। घरांचं मोठं नुकसान। सुदैवानं जीवितहानी टळली। ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण दिल्यानं युवकाची आत्महत्या। वणीमध्ये 13 दिवसांपासून युवक बेपत्ता। अजय शेंडेंचा कुजलेल्या अवस्थेमध्ये मृतदेह सापडला। जळगावच्या बाजी मंडई पुलावरून अपंग तरुणाची नदीमध्ये उडी। आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून शोधकार्य सुरू। पूरस्थितीनं शोध मोहिमेमध्ये अनेक अडथळे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।